एक्सप्रेस न्यूज। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सुरेश भालेराव आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा। नलवडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। नलवडे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। एकच वादा, अजित दादा, एकच वादा, अजित दादा। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, या राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांचा वाढदिवसाच्या निमित्ताने पूर्ण देशात आणि प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यात 7 दिवसांचे विविध कार्यक्रम आम्ही आयोजित केलेले आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आज घाटकोपर पश्चिम तालुक्यामध्ये घाटकोपर पश्चिममधील सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि शेकडोच्या वर स्थानिकांनी या आरोग्य शिबिरामध्ये सहभाग करून घेतला। त्याबद्दल सर्वांचं या ठिकाणी मी प्रथम अभिनंदन करतो। ही नेहमीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची प्रथमपासूनची भूमिका राहिलेली आहे की 80% समाजकारण करायचं आणि 20% राजकारण करायचं। त्या भूमिकेशी आजही आम्ही ठाम आहोत आणि तसंच काम वाढदिवसाच्या निमित्ताने सुद्धा आम्ही या ठिकाणी करतो आहे। आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं राज्याचे कार्यसम्राट, कार्यतत्पर उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त जनसप्ताहाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। ईशान्य मुंबईमध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अजितदादांचा वाढदिवस मोठ्या धामधुमीमध्ये साजरा करण्यात येतो, परंतु ईशान्य मुंबईमध्ये आम्ही समाजाला पुढे ठेवून हा सप्ताह साजरा करण्याचा ठरवलेला आहे। ईशान्य मुंबईमधील साई तालुक्यामध्ये आरोग्य शिबिर असेल, त्या पद्धतीने वृक्षारोपण असेल, धान्य वाटप असेल, वृक्षारोपण असेल, असे अनेक प्रकारचे कार्यक्रम आपण ईशान्य मुंबईमध्ये घेण्यात आलेले आहेत। त्याचाच भाग आज या ठिकाणी घाटकोपर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हिराचंद सूर्यवंशी, त्यांचे सर्व वार्ड अध्यक्ष, या सर्वांच्या संमतीने, सहयोगाने या ठिकाणी आरोग्य शिबिराचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे योगाचं मार्गदर्शनही या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। खरोखरच दादांना जे अभिप्रेत आहे तेच आम्ही या ठिकाणी करत आहोत। 80% समाजकारण आणि 20% राजकारणाच्या हिशोबाने आदरणीय शिवाजीराव नलवडे साहेबांनी, आमचे नेते आदरणीय शिवाजीराव नलवडे साहेबांनी जो आम्हाला पायंडा घालून दिलेला आहे, त्या पायंड्यावरतीच आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी काम करत आहोत। सर, आपण राजावाडी रुग्णालयामध्ये भेट दिली होती, डॉक्टरांना त्यांच्याशी चर्चा केली, त्यावरती डेंग्यू मलेरियावरती मोठ्या प्रमाणात आधार पसरत आहे, त्याबद्दल त्या दिवशी आपण राजेवाडी रुग्णालयामध्ये सर्व शिष्टमंडळांनी भेट दिली आणि डेंग्यू आणि मलेरियाच्या संदर्भात मोठ्या केसेस या ठिकाणी घाटकोपरमध्ये पसरलेल्या आहेत। त्याच अनुषंगाने मी कीटकनाशक अधिकारी आदरणीय सूर्यवंशी साहेब यांना तात्काळ फोन लावलेला आहे, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे आणि जास्तीत जास्त कीटक नियंत्रणचे अधिकारी आणि त्यांचे जे कर्मचारी आहेत ते घाटकोपर पश्चिम आणि घाटकोपर वेस्टमध्ये जास्तीत जास्त त्यांना चेकअप करण्यासाठी पाठवलेलं आहे। ज्या ठिकाणी अळीनाशक
अंडी आहेत मलेरियाचे, त्यांचे तात्काळ आम्ही त्यांचा बंदोबस्त करण्यासाठी कीटकनाशक अधिकारी यांना कळवलेलं आहे. अण्णाभाऊ साठे जयंती आहे, काय काय शुभेच्छा द्याल लागेल? आपल्या देशाचे थोर सुपुत्र साहित्यरत्न डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची उद्या जयंती आहे आणि आमच्या घाटकोपरवासियांचं भाग्य आहे की ह्याच आपण ज्या ठिकाणी उभं आहोत त्याच चिरागनगरमध्ये त्यांचं अनेक वर्ष वास्तव्य होतं. ह्याच ठिकाणी त्यांनी अनेक कथा कादंबऱ्या लिहिल्या, रशियाचा मोठा त्यांचा सन्मान झाला आणि ह्याच घाटकोपरमध्ये झाला. त्यामुळं आम्हाला त्यांचा अभिमान आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक नावाजलेलं आणि आमच्यासाठी ऋषितुल्य व्यक्तिमत्व अण्णाभाऊ साठे यांचं आहे. आम्ही प्रत्येक वर्षी त्यांच्या राहत्या घराला या ठिकाणी भेट देतो सर्व कार्यकर्ते. त्याचप्रमाणे सूर्यनगरला आम्ही भेट देतो आणि त्यांना नतमस्तक या ठिकाणी उद्याच्या ठिकाणी आम्ही सर्वजण जाऊन नतमस्तक होणार आहोत. मी हिराचंद सूर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा घाटकोपर पश्चिमचा तालुका अध्यक्ष आहे. आता आपण जो प्रश्न केला अण्णाभाऊ साठेंच्या संदर्भातला, त्याच्या संदर्भात फक्त एक थोडीशी माहिती देऊ इच्छितो की अण्णाभाऊ साठे ह्या चिरागनगरमध्ये वास्तव्याला होते आणि ते घर ते हयात असतानाच त्यांनी विकलेलं होतं एका व्यक्तीला. त्यांनी दुसऱ्याला विकलं, त्यांनी तिसऱ्याला विकलं आणि त्याच्यानंतर काही समाज बांधव शरद पवार साहेबांकडे गेले एक राष्ट्रवादी स्थापन झाल्याच्या नंतर आणि त्यांनी मागणी केली की स्मारक व्हावं आणि ते घर ताब्यात घ्यावं. आणि पवार साहेबांनी एका व्यक्तीशी आमचा संपर्क करून दिला, आमच्या नेत्यांशी, ज्या समाजाच्या नेत्यांशी, आणि त्यांनी तो घर पवार साहेबांच्या माध्यमातून ते घर पहिल्यांदा मी इथे माझे काही सहकारी आहेत, मुलं जे राष्ट्रवादीमध्ये काम करणारे, नंदू पाटील आहे, सुनील चव्हाण आहे आणि अशा असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी होते. आम्ही पहिल्यांदा ते घर ताब्यात घेतलं, त्याची साफसफाई केली आणि आता ते मार्गी लागलं आहे. आता सरकारने त्याला शेकडो करोडचा निधी उपलब्ध केलेला आहे, मंजूर केलेला आहे आणि ते स्मारक होतं आहे. ह्याचा आम्हाला खूप आनंद आहे आणि त्याचं स्मारक होण्यासाठी हातभार लावण्याचा आम्हाला योग मिळाला. त्याबद्दल आम्ही पक्षाचा आणि पवारसाहेबांचा आणि राष्ट्रवादीच्या विचाराचा आम्ही धन्यवाद करतो. समाज बांधवांनीसुद्धा नुसतीच जयंती साजरी करण्यापेक्षा लोकउपयोगी कार्यक्रम करावेत. जसं आम्ही आज या ठिकाणी आरोग्य शिबिर वगैरे घेतलेलं आहे, अशा प्रकारे माध्यमातून लोकांची सेवा करावी एवढी त्यांना मी विनंती करतो. धन्यवाद.